कोणताही जास्तीचा पसारा न करता कमीत कमी साहित्य वापरून फक्त 10 मिनिटात आज आपण हा इन्स्टंट केशर पेढा तयार केलेला आहे। तर तुम्ही बघू शकता काय मस्त दिसतोय, अगदी मऊसूत असा हा केसर पेढा आपला तयार झालेला आहे। तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले रक्षाबंधन विशेष केशर पेढा रेसिपी। तर असा केसर पेढा तुम्ही देखील आपल्या लाडक्या भावासाठी नक्की करून पहा। तर तो कसा बनवायचा तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला देखील विसरू नका। तर आज आपण हा इन्स्टंट केसर पेढा मिल्क पावडर न वापरता, दूध न आटवता तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे। तर अर्धा किलो खव्यासाठी इथे आपल्याला 200 ग्रॅम इतकी पिठी साखर लागणार आहे। गोड कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, पण 200 ग्रॅम पिठी साखर अगदी परफेक्ट आहे। त्याचबरोबर अगदी पाव चमचा म्हणजे चिमूटभर इतकं खायचा केशरी रंग, सजावटीसाठी इथे मी पिस्त्याचे काप घेतले। त्याचबरोबर केसर पेढा बनवतोय म्हटल्यावर केसरचं दूध, तर 10 ते 15 केसरच्या काड्या गरम दुधामध्ये मी 10 मिनिटं असंच भिजत ठेवलेलं। तर इकडे मी मंद गॅसवरती कढई देखील गरम करण्यासाठी ठेवले। तर आता या कढईमध्ये आपल्याला हा जो खवा आहे तो 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आहे। तर खवा असा परतून घेतला की काय होतं, पेढे जे आहेत ते जास्तीत जास्त दिवस टिकतात। तर जेव्हा आपण खवा कढईमध्ये परततो तेव्हा कढई जी आहे ती आपल्याला जाड तळाची वापरायची किंवा नॉनस्टिकची वापरली तरी देखील चालेल। तर इथे बघा 2 ते 3 मिनिटं हा खवा मी चांगला परतून घेतलेला आहे। याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता, हलकंसं पातळसर झालेलं आहे। तर यापेक्षा जास्त नाही भाजायचा। तर आज आपण मिल्क पावडर न वापरता, दूध न आटवता हा इन्स्टंट पेढा तयार करणार आहोत। चवीला अप्रतिम लागतो, अगदी झटपट तयार होतो। तर इथे बघा खवा छान परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तयार करून घेतलेलं केशरचं दूध, त्याचबरोबर अगदी पाव चमचा खायचा केसरी रंग। रंग घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण याला रंग खूप छान येतो केसर पेढ्याला, म्हणून मी घालते। तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं। तर आता रक्षाबंधन येते म्हटल्यावर मी भरपूर अशा राखी स्पेशल रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। तर इथे केसरचं दूध घातल्यानंतर मी आणखीन 2 ते 3 मिनिटं हा खवा चांगला मंद गॅसवरती परतून घेतलेला आहे। हा घट्टसर झालेला आहे। आता गॅस बंद करायचा आणि हे जे खव्याचं मिश्रण आहे ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे। गरम असतानाच यामध्ये साखर नाही घालायची, आपल्याला हे हुता होईल तेवढं जास्तीत जास्त थंड करूनच घ्यायचं आहे। तर इथे बघा हे मिश्रण जे आहे ते थंड झालेलं आहे। आता यामध्ये आपण घालायचे पिठी साखर आणि ही जी साखर आहे ती आपण या खव्यासोबत मिक्स करून घेऊया। तर साखर जर तुम्ही गरम असतानाच घातली तर मिश्रण जे आहे ते पातळ होऊ शकतं आणि याचे पेढे तयार होणार नाहीत। तर आता हा गोळा मी तयार करून घेतलेला आहे, छान असा मळून घ्यायचा म्हणजे साखर अगदी व्यवस्थित मिक्स होते। तर इथे बघा खव्यामुळे हाताला आपल्या तूप सुटू लागले, अजिबात याला तुपाचा हात वगैरे लावायची गरज नाही। तर आता लगेच आपण याचे पेढे तयार करून घ्यायचे। तर बघा अगदी सोपे आहेत, मिल्क पावडर न वापरता, दूध न आटवता तरी सुद्धा आपण हे इन्स्टंट असे खव्याचे केशर पेढे तयार केलेले आहेत। तर इथे आपला हा एक पेढा तयार आहे। वरून थोडेसे सजावटीसाठी मी पिस्त्याचे काप आणि अर्थात केसर पेढा आहे म्हटल्यावर केसरच्या काड्या लावायच्या। तर बघा काय भारी दिसतोय हा पेढा। तर आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे पेढे तयार करून घेऊया। तर हे पेढे बनवायला जितके सोपे आहेत तितकेच खायला देखील मस्त लागतात। तर आपल्याकडे जो सातारा कंदी पेढा असतो ना, अगदी सेम तसाच हा पेढा लागतो। तर इथे आपले हे मस्त इन्स्टंट चविष्ट मऊसूत असे केसर पेढे तयार झालेले आहेत। काय भारी दिसतोय। तर तुम्हाला मी एक तोडून देखील दाखवते, जितका दिसायला भारी आहे तितकाच मऊसूत झालाय, तोंडात जाताच विरघळतो हा केसर पेढा। तर या रक्षाबंधनला तुम्ही देखील आपल्या लाडक्या भावासाठी असा केसर पेढा नक्की करून पहा, नक्कीच तुमचा भाऊ तुमच्यावर खुश होईल। तर
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।